कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. एक ज्वलंत विषय सध्या ज्याची खूप काही चर्चा चालू आहे, कावड यात्रा. उत्तर प्रदेशमधला हा एक महोत्सव. आणि मग ही यात्रा ज्या रस्त्यावरून जाते वर्षानुवर्षे, काही गाफीलपणा होत होता किंवा सोशल मीडिया जेव्हापासून सक्रिय झालेला आहे तेव्हापासून पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टी व्हिडिओजच्या रूपाने एकमेकांमध्ये शेअर होत गेल्या आणि मग कोट्यवधी लोकांपर्यंत जे काही अपप्रकार सगळ्याच हॉटेल आणि धाब्यामध्ये, सगळ्याच, याला अंडरलाईन, या सगळ्याचमध्ये ठराविक धर्माचे लोकच जास्त इन्क्लूड आहेत. आता त्या रस्त्याला मुस्लिम धर्मीयांनी आपल्या हिंदू लोकांच्या देवदेवतांच्या नावाने काही छोटी मोठी धाबे, हॉटेल्स चालू केलेली आहेत. वर्षानुवर्ष ते धंदा करत आहेत. मग आता एक नियम बनवावा लागला की हॉटेलच्या मालकांनी किंवा फळं विकणाऱ्या लोकांनी किंवा तत्सम खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या छोट्या स्टॉल्सवाल्यांनी सुद्धा आपल्या नावाचा उल्लेख दुकानाच्या बाहेरच्या पाटीवर केला पाहिजे. आता हे करण्याची वेळ का आली, हा एक महत्त्वाचा भाग. हे करण्याची वेळ का आली हे खोलात जाऊन विचार न करता काही लोक फालतू स्टेटमेंट करत आहेत आणि त्याच्यामध्ये एक सेलिब्रिटीसुद्धा आहे, याचा खेद वाटतो. आता आपल्याला कोट्यवधी जनता ओळखते, आपण लोकाभिमुख सामाजिक कार्य करतो, आपण एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतो आणि त्या फिल्म इंडस्ट्रीपेक्षा सामाजिक कार्यातनं आपण आपली एक वेगळी अशी उच्च ओळख निर्माण केली आहे. ठीक आहे ना, माणुसकी प्रत्येकामध्येच असते, पण एखाद्याच्या माणुसकीने वागण्याचा समोरचा माणूस जर गैरफायदा घेत असेल आणि स्वतःच्या धार्मिक तत्वांनी इतर धर्मियांच्या जर भावना दुखावत असेल तर तिथं माणुसकी कामाची आहे का? नाही आहे. प्रत्येकाने तो माणुसकी शब्द जर जपला तर मग काय असे नियम करण्याची गरजच नाही ना. पण हा नियम का करावा लागला? अक्षरशः अन्नामध्ये थुंकून अन्न द्यायचं हिंदू लोकांना, रोटी थुंकून प्रत्येक तंदूर रोटी बनवायची, कुठलाही पदार्थ पार्सल करताना त्याच्यात थुंकायचं, फळं देताना त्याच्यात थुंकायचं. अहो, हे दृष्टीच्या समोर आहे. दृष्टीच्या पलीकडं लपून छपून पण काही व्हिडिओ बनवलेत तेव्हा अतिशय गलिच्छ प्रकार उघडकीस आले. आणि मग त्याच्या मुळापर्यंत जेव्हा गेलो तेव्हा असं समजतं की नाव तर हिंदू देवदेवतांचं आहे आणि ते हॉटेल तर मुस्लिम धर्मीयांचं आहे, आणि म्हणून मग ते लपून छपून काढलेल्या व्हिडिओमध्ये असे प्रकार दिसून येतात. आठवा तुम्ही आपल्या सर्वांची लाडकी जगप्रसिद्ध गायिका, स्वर्गीय म्हणताना सुद्धा स्वर कातर होतो, लता मंगेशकरची. आठवतंय त्यावेळच्या टी व्हीच्या बातम्या पाहिल्यात तुम्ही? मुस्लिम धर्मीय एक सुपरस्टार ज्याला तुमच्या आमच्या खिशातनं पैसे काढून आपण तिकीटं काढून मोठं केलं, चक्क अंत्यविधीच्या वेळेस तो सुद्धा थुंकताना दिसला आणि चक्क थुंकलाय. कशाला मग हे असे प्रकार? मग तेव्हा तुमची माणुसकी कुठे गेली? आणि जर या अशा थुंकण्याच्या गोष्टी
प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीची बोरं उष्टी खाल्ली होती असं म्हणत जर एखादा सेलिब्रिटी ज्ञान पाजळत असेल तर त्याच्या ज्ञानाची कीव करावीशी वाटते. एकतर अशा प्रसंगी तारतम्य बाळगून तुम्ही बोलायला हवं. मी तर म्हणतो त्यांच्या धर्मातल्या सुद्धा उच्च शिक्षित माणसांनी अशा गोष्टींच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करायला पाहिजे, पण ते सुद्धा दिसून येत नाही. मग त्यांच्या क्वालिफाईड मनातली माणुसकी गेली कुठं, हा प्रश्न येतो ना. म्हणजे एकाने फालतू तत्वांना चिटकून वागायचं आणि त्याच्यातून जर दुसऱ्यांना त्रास होत असेल म्हणून त्यांनी आवाज उठवला, तर त्या उठवलेल्या आवाजाला, त्या नियमाला चुकीचं साबित करण्यासाठी पुन्हा काही लोकांनी पुढे यायचं. ही शोकांतिका आपल्या देशात सध्या सुरू आहे. जो नियम बनलाय त्याला काही ना काही पाया आहे. कोणतेही कायदे आणि नियम काही घडल्याशिवाय बनत नाहीत, हा साधा नियम आहे. आपण लहान असतो, गरम भांड्याला आपण हात लावतो कारण आपल्या बुद्धिमत्तेचा तेवढा विकास झालेला नसतो. आई वडिलांचं दुर्लक्ष काही क्षणापुरतं होतं आणि आपण रांगत रांगत जाऊन गरम भांड्याला हात लावतो. चटका बसल्यावर कळतं ना की असा पुन्हा हात लावायचा नाही आहे. असंच काहीसं व्हिडिओज जेव्हा बाहेर आले तेव्हा यांची काळी कृत्य जगासमोर येऊ लागली. जोपर्यंत सोशल मीडिया, मोबाईलचा जमाना नव्हता तोपर्यंत किती हॅवॉक घडलेला असेल हा विचार करून सुद्धा अंगावर काटे येतात. म्हणजे करतात एक 10-5 लोक शहाणपणा आणि पूर्ण कम्युनिटी बदनाम होते. पण ठीक आहे, पूर्ण कम्युनिटी जेव्हा बदनाम होते तेव्हा मी एक माफक अपेक्षा करतो. जे चुकीचं आहे, ते चूक आहे म्हणण्याइतकी धमक ठेवणारा त्यांच्यातला क्वालिफाईड माणूस आज जसा मी व्हिडिओ बनवतोय तसा त्यांनी बनवावा ना. सन्माननीय योगी आदित्यनाथजी यांचा नियम अतिशय परफेक्ट आहे. त्यांनासुद्धा मी इतकंच म्हणेन की देर से आये दुरुस्त आहे. या नियमाचं रूपांतर कायद्यामध्ये व्हावं असं मी ठणकावून सांगतो. कारण काही व्यक्ती जर शेफारत चालल्या ना तर त्यांना नक्की काय आहे, कायदा काय आहे, नियम काय आहे हे सांगण्याची गरज निर्माण होते. आणि असं इतर धर्मियांच्या भावनांशी खेळून, इतर लोकांच्या आरोग्याशी खेळून जर ही धेंड श्रीमंत होत असतील ना हॉटेल चालवून, तर त्यांना नक्की चाप बसला पाहिजे. उपवास असतात हिंदू धर्मियांचे. श्रावण महिन्यामध्ये आता उपवास चालू होतात आणि अशा वेळेस जर थुंकून वगैरे तुम्ही फळं विकणार असाल तर याला माफी नाहीच आहे हो. तुम्ही भगवान म्हणा, जीसस म्हणा, वाहेगुरु म्हणा, अल्लाह म्हणा, काही म्हणा, त्यांच्या दरबारात या अशा कृत्यांना माफी असेल का? नसेल. पण तिकडं माफी आहे का नाही हे हुडकत नाही बसणार आपण. इथं कायदे बनवले पाहिजेत कारण इथं जगायचं आहे. मित्रांनो, ही नियमावली मी तर सांगतो प्रत्येक राज्यात बनली पाहिजे. प्रत्येक गावातल्या प्रत्येक दुकानात, प्रत्येक व्यावसायिकाला हे कंपल्शन केलंच पाहिजे, अशीच अवस्था आहे. मालक कोणत्या का धर्माचा असेना, जर धर्म न विचारता नोकऱ्या दिल्या गेल्या आणि हॉटेलसारख्या धंद्यामध्ये वेटर लोक जरी असे असतील तरी ते अशी कृत्य नक्की करू शकतात. म्हणून कायदा बनवतानाच अतिशय कडक कायदा बनवला पाहिजे. मुस्लिम मालक, हिंदू पार्टनर हे सुद्धा कुठल्या तरी गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी, कुठेतरी सिम्पॅथेटिक व्ह्यू समाजामध्ये मिळावा ह्याच्यासाठी जर कोणी करत असेल तर त्यालासुद्धा एक वेगळा नियम लावला पाहिजे. शेवटी या पृथ्वीवर कोणीही कायमचं राहायला आलं नाही आहे. तथापि कुणालाही स्वतःचाच धर्म श्रेष्ठ हे दाखवण्याचा पण अधिकार नाही आहे. एकमेकांनी एकमेकांच्या भावना जपल्या पाहिजेत. माणुसकी हा शब्द जर आला तर देअर शुड नॉट बी वन वे ट्रॅफिक.
झालंय काय की एखादा हिंदू बोंब मारायला लागला की सेक्युलॅरिझम हा शब्द लगेच आठवतो. अरे पण इतर धर्मीय लोक कसे वागतात त्याच्या तळापर्यंत जाऊन विचार करा ना. मग समजेल की तो असं का बोलतो, त्याने असं का नियम बनवला, एखादा हिंदू का बोंब मारतो. असं नाही आहे. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, हा साधा नियम आहे. आणि मग ह्या जर प्रतिक्रिया कायद्याच्या बंधनाने, नियमांनी, शांततेत जर आपण घ्यायला तयार नसाल तर याची प्रतिक्रिया एका वेगळ्या मार्गाने उमटू शकते. मग सेलिब्रिटी कोणीही असो, एक एक फालतू वाक्याचा त्याला समाजासमोर येऊन जबाब द्यावा लागेल. जय हिंद, जय भारत.